विदर्भात अक्षय तृतीयेला चिंचवणीचा खूप मान असतो आणि प्रत्येक घरात बनते. नमस्कार, मी रुपाली, रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत करते. आज आपण अक्षय तृतीयेच्या शुभदिनी बनवणार आहोत असंच पारंपरिक पदार्थ, ते म्हणजे आंबट गोड अशी चिंचवणी आणि अगदी झटपट होणारी. तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. त्यामध्ये फोडणीसाठी जिरं 1 चमचा, सोप 1 चमचा, तूप 1 चमचा, चारोळी घेतली आहे काही, आणि तांदूळ हे 1 चमचा घेतले होते, ते भिजत ठेवलेले आहेत, आणि मीठ चवीनुसार. आणि हा वाळा घेतला आहे, तो भिजत ठेवलेला होता, त्याचा खूप सुंदर वास येतो. आणि 1 वाटी चिंच ती भिजत घातली, आणि गूळ अर्धा वाटी, म्हणजे गोड तुम्हाला जसं हवं त्यानुसार. त्यानंतर आपल्याला लागेल लवंग 2-3 मिरे घेतले आहेत, 2 वेलची घेतली आहे, पान आहे, त्याला चुना आणि कात लावून घेतला, त्याचा विडा बनवून घेते. आणि आता इकडे विडा जो बनवलेला होता पानाचा तो, आणि बाकी साहित्य टाकून घेते, वेलची आणि जो वाळा भिजत घातला होता तो पण घालून घेते त्यातच. आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्यामध्येच उरलेलं पाणी, तांदूळ जे भिजत घातले होते ते तांदूळ घेतले. म्हणजे तांदूळ जर घातले तर त्याने थोडासा दाटपणा येतो त्याला. सोप ही थंडवा देते. हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊ आता. खूप सुंदर काथ आणि त्याच्यामुळे खूप छान कलर येतो त्याला. इकडे चिंच भिजली आहे, चिंच ही गाळून घेऊ चांगली. त्यानंतर गुळ गाळून घेते, म्हणजे गुळामध्ये कधी काही असलं तर ते पण निघून जाईल. आणि जे मिक्सरमधून काढलं होतं मिश्रण ते पण गाळून घेऊ. कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये तूप घालून घेते. त्यात छान जिऱ्याची फोडणी देऊ. आणि जिरं तडतडलं की त्यानंतर त्यामध्ये चिंचेचा गर काढून आपण जे पाणी बनवलेलं होतं ते घालून घेऊ. आणि थोडंसं उकळून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर ही एका बाउलमध्ये काढून घेऊ. ही विदर्भ स्टाईल चिंचवणी गरमागरम पुरणपोळीसोबत खूप सुंदर लागते. आणि त्याचबरोबर पापड आणि गव्हाची कुरवडी एकदम मस्त. आता वरून चारोळी घालूयात. तर तयार आहे विदर्भ स्टाईल चिंचवणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. आणि तुमच्याकडे ही चिंचवणी केली जाते का आणि कशी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.